सुप्रभात 9 वाजलेत आणि कडक ऊन पडलाय. आणि बघा रोहितने काय करायला लावलंय. तर आता चुना आणि चुन्यामध्ये सल्फर टाकलंय, त्यामुळे किडी मुंगी काही किड्यावर जायला नको. हे बघा असे झाडाला लावले प्रत्येक झाडाला. वाळवी लागू नये म्हणून असे झाडांना खळे लावायचे, चुना मारायचे. असं प्रत्येक झाडाला लावलंय तिकडे. कुठून आणला? तुमच्या इथं झाल्यात काय? अरे वा, आम्हाला का? धन्यवाद धन्यवाद. लगेच ऐक ना, आमच्या इथून पण मेथीची भाजी नाही लगेच तुम्हाला उपटून. कार्तिकी आम्हाला दुधी आणले. काय करायला लावलं रे? शपथ, लिंबू काढतो का? आणि सीताफळ लावून काढली का? बापरे, बघू. भाऊ किती आहेत? लिंबू पिकलेत काय? लिंबू आणि सीताफळ काढले काय? जांभळीला खूप कळे आलेले आहेत, फुलं पण आलेत. आणि हे बघा, काल इथे आम्ही पूर्ण कमलाची झाडं होती ती काढून टाकली, म्हणजे तोडली आणि नवीन बियाणं लावलं. रोज काय बोलतं त्याला? ती बाजारामध्ये काली काली फुलं असतात बघा विकायला. पाण्याच्या वरची शेती ती शिंगाडे बोलतात त्याला. शिंगाडे बोलतात त्याला, आता आठवत नाही मला. काली काली फुलं येतात शिंगाडे बाजारामध्ये. एकाने शेती करायला घेतले, त्यातलं एक झाड त्याने दिलं आम्हाला लावायला. ते एकची किती झाली? 1 2 3 4 झाली लगेच. खूप स्पीडनी वाढ आहे त्याला. वरती इकडे साफसफाई. असे भरपूर आंबे लागले, छोटे 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 छोटे. हा ऊस आहे, भरपूर ऊस लावला आहे. आणि हा नवीन फुटला सर्व. गेल्या वर्षी झाला नव्हता का, तर आमचा एक वासरू सापडला होता आम्हाला रस्त्याला. त्या वासराला आम्ही यात सोडायचो चरायला, आणि तो एकदम ॲबनॉर्मल होता, कुत्र्यांच्यापासून वाचवला होता. तो हे सर्व खाऊन टाकायचा. आणि एक काले हलवीची झाड पाण्यात छानपैकी याच्या वड्या बनवल्या जातात. मिरचीची रोपं आहेत 10-12, 2-3 रोपं आहेत. मिरच्या बघा किती लागल्यात, जबरदस्त मिरच्या. एवढं म्हणजे 4-5 झाडे आहेत, पण आम्हाला मिरच्या संपत नाही. हे पाहू शकता तुम्ही, मिरच्या. छानपैकी असा रस्ता बनवलेला आहे. आणि काकाही काल शेवग्याच्या शेंगा पाडल्यात. भरपूर शेवग्याच्या शेंगा झालेल्या आहेत बघा. झेंडूला फुले. आणि आंबा पाहू शकता किती हाईट आहे त्याची. 3 फूट, 3 फुटाहून कमी आहे, 2.5 फूट असेल. आणि पहा त्याला कसे आंबे लागलेले आहेत, जबरदस्त मोठे मोठे आंबे आहेत.
मी कारल्याच्या वेली आहेत, कारल्या आणि काकड्या दोन्ही बाजूला आहेत. हे पाहू शकता खतरनाक चवळी केवढी लागली चवळी बघा. इथे एक आंबा आहे, आम्ही लपून ठेवला आंबा. हा बघा मोठा आंबा आहे, पानामध्ये बांधला त्याला. इकडं पालेभाज्या आणि फलभाज्या लावलेल्या आहेत. बघा टोमॅटो झालेत, पालक आणि टोमॅटो किती झालेत बघा. इकडं भरपूर प्रमाणात टोमॅटो झालेत. हे पिकलंय, बरेचसे पिकलेत. मुळ्याची फुलं आलेली आहेत. नाही मेथी, इकडे मेथी आहे. शापूला पण फुलं आली, त्या कोणी नेलीच नाही. वांग्याची रोपं आहेत, थोड्या दिवसात त्याला वांगी लागतील. याला गेल्या वर्षी भरपूर आंबे होते, पण यावर्षी हवामानामध्ये पूर्ण बदल झाला, त्यामुळं आंबे पाहिजे तेवढे लागले नाही. डायरेक्ट 200-400 आंबे लागले, याला तर डायरेक्ट 4-5 आंबे आलेत. पाहू शकता तुम्ही. हा एक दुधी, गेल्या वर्षी भरपूर दुधी झाली होती, यावर्षी काय दुधांचा काय प्रॉब्लेम झाला समजलंच नाही. कारले वगैरे लागलेत बघा. यावर्षी सगळ्याच भाज्यांना असं काही किंवा असे पिकून खराब होतात लगेच. इकडं चवली आहे, ही पण चवली, काळ्या शेंगा आहेत त्याला. त्या राहिल्या काढाच्या काल. कॅरम बोर्ड, दुपारी मस्त सर्व पोरं खेळत बसतं इथे. सांभाळून, डोक्यात पडायचा नाही तर. एक शेंग आली बघ, त्या काठीला झटकून आले बघ. काठी एवढा वजन तर आहे का तुझा? आता पण नारळ पाडायला लावले, ते खूप रिस्की काम आहे, पण आता नाही ऐकत, त्याला काय करायचं. नारळ पाडले, ओले नारळ असतात त्याचं पाणी पितात, ओले आणि खोबरं खातात. आणि जे वजलेले असतात ते वजलेल्या नारळांचा असा सुकवतात त्याला. चिल्लीची झाडं आहेत. काय कुठे आहेत? चला आता ऑर्डर आलेली आहे घेवड्याच्या शेंगा कुरायला. पिशवी घे. तर आत्ताच उकलीचा कार्यक्रम झाला या शेतामध्ये आमच्या बाजूच्या, आणि जी फटाक्यांची आतषबाजी केली होती, फटाक्यांचे सगळे पडलेत भरपूर. तर आता चाललो आपण घेवड्याच्या शेंगा आणायला.
सुकी मच्छी आणि त्यात घेवड्याच्या शेंगा टाकतात. आज रविवार आहे आणि तो एक स्पेशल मेनू असतो आमच्या आगरी लोकांच्यात. घेवड्याच्या शेंगा किंवा शेवग्याच्या शेंगा सुक्या मच्छीमध्ये टाकल्या जातात. टेस्टी असतात खूप. हे बघा घेवड्याच्या बिया आणि एक शेंग आहे भाजीची, तिला फरसबी बोलतात. फरसबी नाही, आबाईची शेंग बोलतात. आबाई सुकल्यानंतर त्याच्या बिया शेंग येते. हे बघा अशा, म्हणजे त्या शेंगांची भाजी पण करता येते आणि ह्या ज्या बिया आहेत ह्या उकडून पण खाता येतात. उकडून भाजी करता येते त्याची. मग बऱ्याच पडल्यात जिकडं तिकडं, ती एक जागी जमा करून ठेव तिकडं. त्या कशाला घेतल्या? तर आता घेवड्याच्या शेंगा कुडायला लावल्यात. घेवडा आणि विमान आलेला आहे हे वरून. पुढे विमान कुठं गेला रे? वरती भरपूर शेंगा आहेत पण त्या वरच्या काही भेटणार नाही. ते आपल्याला बियासाठी काम येणार आहेत. जेवढ्या खाली आहेत ते घेऊ आता आपण. खोडून झाल्या आमच्या आणि लगेच ताजी भाजी पण बनवेल त्याची. लगेच 15 मिनटात भाजी खायची. तर आज रविवार आहे आणि रविवारी काही शाळा बिला नसते. अभ्यासाचं तर टेन्शनच नाही काय. ते काय करताना कधी दिसतच नाहीत. आता तयारी चालू आहे नारळ पाडायची. ओय अण्णा, नारळ पाडू छे? केम छे? हे बघा असा एक हत्यार आहे. हिला बांधायला लावलं त्याला. आता तर नारळ पाडाची निंजा टेक्निक आहे इकडं. नारळाने चढता येत ना तर दुसऱ्या बाजूच्या झाडावर चढलाय. बदामावरशी आंबे पाडायला घेतले. या सॉरी नारळ पाडायला घेतल्यात. हे बघा नारळ. कसे नारळ सर्वात मोठा आहे काय? सर्वात मोठा उचलतो का? थोडूसा मोठा बघा. आज रविवार आहे म्हणजे काय एवढे नारळ घरात आणून लपवलेत. रविवार आहे आणि आता खूप धुडकूस चालू आहे. आज रविवार असल्यामुळं नुसते नारळ आणि सकाळपासूनच धुडकूस चालू आहे. तर चला आता 11:30 झाले. 11:30 आता आपण आंघोळीला जाऊया. आणि खोबरं आणि पत्रिका. तर शेजारी लग्न आहे आमच्या, तर असं आमंत्रण पत्रिका आले. आणि खोबरं याचं एक वैशिष्ट्य आहे. पूर्वी जेव्हा पत्रिका नव्हत्या ते खोबऱ्याचा तुकडा देऊन आमंत्रण दिलं जायचं हल्दी लावायला या म्हणून. तर ती परंपरा आमच्या आगरी समाजात आजही टिकून ठेवलेली आहे आम्ही. तर चला आता अंघोलीला. इकडे बघू, इकडे बघ. नारळ पाणी. हिला मलाही भेटले बघ. मळाही द्या. चोर 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 ये भेटली. नारळ पाणी. रविवार आणि फुल धुडकूस असं रविवार. आज सगळी फळं खायला भेटल्यात पोरांना. सीताफळं पण काढली. मलाही खाते. युवराज बघू इकडे. अरे वा, नुसता खोबरा आहे तुझा. वजलेला खोबरा खातो तू. कवला नाही तो.
अजून नारळ आणल्यात. फोकस घे. काय मला तुला घरी आहे ती यांची आहे. दादा तर आपण पण आता नारळ पाणी पिऊया. हे बघा आ, नारळ अण्णा मस्त नारळ पाणी, कडक ऊन आहे आणि नारळ पाणी प्यायला भेटलंय. इकडे चालू आहे धुडकूस. कुठली पाहुणी